श्री गुरुदेव दत्त. आज आपण अध्याय 11 व 12चे श्रवण करणार आहोत. श्री गुरु नरहरीचं बालचरित्र लीलावर्णन. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारक म्हणाला असता सिद्धमुनी म्हणाले, श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला. ही कथा मी तुला पूर्वी सांगितली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शनिप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आईवडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले. तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करत असत. ते दोघेही नित्यनेमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत. आपल्या श्री दत्तात्रेयासारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. काही दिवसांनी अंबाभवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. अत्यंत तेजस्वी होता. तो जन्माला येताच ओंकाराचा उच्चार करू लागला. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्तविले. ज्योतिषी म्हणाले, हा अवतारी पुरुष आहे. सर्वांचा गुरु होईल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल. अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय पूजनीय होईल. त्याचा केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील. याचे केवळ स्मरण केले असता दुःखदरिद्र नाहीसे होईल. हा इच्छा पूर्ण करील. मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात. म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा. याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषाने वर्तविलेले ऐकून अंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले. माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जपतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील असंख्य स्त्रीपुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले. आपल्या या पुत्राला आल्या गेलेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती. दृष्ट काढीत असे. त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधत असे. अहो केवळ लोकोद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट कशी लागणार बरे. पण शेवटी आईच ती. तिला काळजी वाटणारच. मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटात बारसे करण्यात आले. शालग्रामदेव असे त्याचे जन्मनाव व नरहरी असे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसामाजी वाढू लागला. पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे. आईवडिलांनी त्याला बोलण्यास शिकवण्याचे प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी 7 वर्षाचा झाला. 8व्या वर्षी त्याची मुंज करण्यास हवी. पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची, याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा. भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला, पण तो मुका दिला. याच विचाराने दुःखी झालेले अंबाभवानी रडू लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने एक लीला केली. त्याने घरातली एक लोखंडी पहार घेतली. त्याच क्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला. त्या सगळ्या सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आईवडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, बाळा, महात्मा आहेस. तू प्रत्यक्ष परमेश्वर आहे. पण तू बोलत का नाहीस. तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर. नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुणेने सुचविले. त्यामुळे त्याच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरवले. मग एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, माधवने इतका खर्च कशासाठी केला. मुलाची मोठ्या थाटात मुंज केली, पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार.
या मुक्याला संध्या कोण शिकवणार आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार? दुसरे टवाळखोर म्हणाले, काही का असेना, या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले, दक्षिणा मिळाली. हा मुलगा शिको नाहीतर न शिको. नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य, नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री मंत्र म्हणताच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला. 7 वर्षाचा मुलगा सगळे वेद अस्खलित म्हणतो. हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणू लागले, अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्रीगुरु दत्तात्रयांचा अवतार दिसतो. सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले. त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा यांना खूप आनंद झाला. मग नरहरी आपल्या आईवडिलांच्या पाया पडून म्हणाला, मी आता तीर्थयात्रेला जातो. मी संन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या. मग तो आईला म्हणाला, माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन. नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, माझी शिवपूजा फळास आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण सांभाळणार? असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही. असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याच क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळाले की आपला नरहरी म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. ते गुप्त ठेव. मी संन्यासी आहे. संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे. नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाली, नरहरी, आता तो गेला की मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता? धर्मशास्त्रानुसार मनुष्याने 4ही आश्रम क्रमाने आचरावे. ब्रह्मचार्य आश्रमात वेदपठन करावे. मग गृहस्थाश्रमा स्वीकारावा. सर्व इंद्रिये तृप्त करावीत. यज्ञादी कर्मे करावीत. मग तपचारणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीने मातेला ते तत्त्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे. ते ऐक. तर आता 12वा अध्याय आपण श्रवण करूया. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीला त्याच्या अंबामातेने संन्यास न घेण्याविषयी वारंवार विनविले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नरहरी तिला समजावीत म्हणाला, माते, तू मला थांबण्याचा आग्रह करीत आहेस, पण शरीर हे क्षणभंगूर आहे. संपत्ती अशाश्वत आहे. मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही. म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा. माणसाचे केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही. मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असते. वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे. कधी गळून पडेल सांगता येणार नाही. समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही. त्याचप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही. म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा. मूर्ख लोकांना हे समजत नाही. ते आयुष्यभर बायका, मुले, घरदार, संपत्ती यातच गुंतून पडतात. ज्याला यमप्रिय आहे त्याने खुशाल संसारात नाहीतर आळसात आयुष्य घालवावे. पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल, मोक्ष मुक्ती मिळवायची असेल, त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी. मी तेच करणार आहे, म्हणून तू मला अडवू नकोस. नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आईवडिलांना व तेथे आलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्त्वज्ञान सांगत आहे ते पाहून आईवडिलांना धन्यता वाटली. अंबा नरहरीला म्हणाली, बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे तू वचन दिले आहेस, पण माझा यावर विश्वास बसत नाही. त्याला मी काय करू? माझी तुला एक विनंती आहे. मला 1 पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळ राहावेस. मग मी तुला जाण्यास परवानगी देईन. माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करीन. त्यावर नरहरी हसून म्हणाला,
माते, माझे बोलणे सत्यच आहे. तुला एकच काय 2 पुत्र होईपर्यंत मी तुझ्याजवळ राहीन. तुला 2 पुत्र झाले की मी तीर्थयात्रेस निघेन. मी 1 वर्षभर तुझ्याजवळ राहीन. मग नरहरी 1 वर्ष आईवडिलांच्या जवळ राहिला. 7 वर्षाचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला. 7 वर्षाचा हा मुलगा 4 वेद शिकवतो हे पाहून लोक थक्क झाले. मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले. स्वतःला षटशास्त्री म्हणविणारे लोक नरहरीकडे येऊ लागले. त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली. ते पाहून आईवडिलांना मोठी धन्यता वाटू लागली. काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला. सद्गुरूचे वचन खोटे कसे ठरेल. पुत्रप्राप्तीने आईवडिलांना अतिशय आनंद झाला. 1 वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला, माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुझे हे 2 पुत्र शतायुषी होतील. तुला आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहाल. तुमचे पुत्र तुमचे आयुष्यभर उत्तम सेवा करतील. तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्याची भावभक्तीने प्रदोषपूजा केली आहे. सुखसमृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य, परलोकी मोक्षमुक्ती, याचबरोबर तुमच्या कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्ताचीच फळ आहे. हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. आता मी 30 वर्षांनी तुम्हाला सर्वांना पुन्हा भेटेन. आता मला जाण्याची परवानगी द्या. सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती, प्रेम होते, कौतुक होते, आदर होते. सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले. नरहरी काशीला निघाला. माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले. तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद, श्रीवल्लभ व श्री दत्तात्रय रूपात दर्शन दिले. त्या दोघांना धन्यधन्य वाटले. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. नरहरी बद्रिकाश्रमाकडे निघाला, पण त्या अगोदर तो काशीला गेला. तेथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली. नरहरीची तपश्चर्या, योगसाधना, त्यांची संन्यासवृत्ती इत्यादी पाहून त्या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले. अनेक लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तेथे श्रीकृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले, हा नरहरी बालक असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगद्वंद्य सत्वपुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. याने संन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यास धर्माचा पुनरुज्जीवन होईल. हा लोककल्याण करणारा आहे. याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील. याने इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत अवश्य असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा, असे कृष्ण सरस्वतींनी सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले, या कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले आहे. ते अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुम्हाला करावे लागेल. यासाठी तुम्हीही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. नरहरीने ही विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींना गुरु मानून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. ते नृसिंह सरस्वती झाले. सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले, नरहरी म्हणजे साक्षात त्रयमूर्ती दत्तात्रयांचा अवतार. ते गुरूंचेही गुरु, जगद्गुरू असताना त्यांनी दुसरा गुरु का केला? यावर सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वसिष्ठांना गुरु केले. त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी संदीपानींना गुरु केले. त्यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली. गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवली. हेच कार्य नरहरीने केले. नामधारकाने विचारले, हे कृष्ण सरस्वती कोण? त्यांची गुरुपरंपरा मला सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, मूळ गुरु भगवान श्री शंकर. त्यांनी विष्णूला उपदेश केला. श्री विष्णूचा शिष्य ब्रह्मदेव होय. ब्रह्मदेवाचे शिष्य वसिष्ठ. या क्रमाने शक्ती, पराशर, व्यास, शुक्राचार्य, गौडपदाचार्य, आचार्य गोविंद, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधागिरी, सिंहगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यारण्य, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्थ, सरस्वती, सरस्वती, यद्रवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु परंपरा आहे. कृष्ण सरस्वती हे
यादवेंद्राचे शिष्य होते. नरहरी कृष्ण सरस्वतीपासून संन्यासी दीक्षा घेतली. त्यांना नृसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले. नृसिंह सरस्वतींनी काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञानदानाचे मोठे कार्य केले. मग ते बद्रिकाश्रमकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाली. त्या मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयाग क्षेत्री गेले. प्रयाग क्षेत्री असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला. त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली व त्याला माधव सरस्वती असे नाव दिले.